गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2022-23 अंतर्गत आयोजित केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मौजे वेरेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि सर्व सुज्ञ नागरिक यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे शासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। या गावाला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल 3 लाख रुपयांचा धनादेश तसेच प्रमाणपत्र आणि ट्रॉफी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आली। याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर काळे यांनी शासनाचे आभार मानले। यावेळी रंगनाथ जाधव चेअरमन, ज्ञानेश्वर काळे सरपंच, रुस्तुम डुकरे उपसरपंच, भीमराव जाधव, देविदास जाधव, त्र्यंबक जाधव, चंद्रभान सूर्य आदी सर्व नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी ज्ञानेश्वर बालाजी काळे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय विरेगाव। सन 2022-23 जिल्हा परिषद हिंगोली यांच्यातर्फे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो। त्यामध्ये आम्ही आमच्या गावाला आमच्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आणि आमच्या गावाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस जिल्ह्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे। तरी जिल्हा परिषदचे आभार आणि धन्यवाद। बक्षीस स्वरूपामध्ये तुम्हाला काय काय मिळालं आहे? बक्षीस स्वरूपामध्ये सन्मान चिन्ह, ट्रॉफी आणि 3 लाखाचं पारितोषिक ग्रामपंचायत मिळालेलं आहे। याबद्दल शासनाला काय सांगा? शासनाचे आभार, असेच आम्हाला सहकार्य करावा। तुम्ही सरपंच या नात्याने काय उद्देशून सांगा बाकी सरपंचांना, बाकीच्या तुम्ही कसं केलंय गाव स्वच्छता अभियान तुम्हाला कसं मिळालं? प्रथम आमचं गाव म्हणजे 100% शौचालय मुक्त गाव आहे। गावामध्ये शौचालय उघडा कोणी बसत नाही आणि गावामध्ये कचरा सुद्धा कचऱ्याची आम्ही विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कुंड्याची व्यवस्था केलेली आहे, घंटागाडी आहे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या कुंड्या बांधून त्या ठिकाणी कचरा फुकून त्याची विल्हेवाट लावली जाते। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।